प्रो कबड्डीच्या झगमगाटात जेव्हा अमरावतीचा आवाज गगनात दुमदुमतो तेव्हा समजावं लागतं की हे केवळ स्पर्धा नाही, ही क्रीडा संस्कृती आहेत। अमरावती शहरात आजपासून सुरू झालेली ऑल इंडिया फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा म्हणजे कबड्डी प्रेमांसाठी पर्वणीचं 3 दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय स्पर्धेचं उद्घाटन सोहळा काल संध्याकाळी थाटामाटात पार पडला। देशभरातून आलेल्या खेळाडूंनी अमरावतीच्या भूमीत क्रीडा युद्धाला सुरुवात केली आहे। अमरावती शहराच्या गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा समाधी प्रांगणात सुरू झालेली ऑल इंडिया फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा ही देशातील एक ऐतिहासिक स्पर्धा ठरली आहे। या स्पर्धेचे आयोजन अमॅच्युअर कबड्डी असोसिएशन विदर्भ, अमरावती जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि शोध प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे। यंदा प्रथमच एकाच मैदानावर पुरुष व महिला दोन्ही गटांची स्वतंत्र राष्ट्रीय फेडरेशन स्पर्धा होत आहे, ज्यात 18 संघाचा समावेश आहे। पुरुष गटमध्ये इंडियन रेल्वे, पंजाब, यूपी, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, गोवा व विदर्भ, तर महिला गटमध्ये इंडियन रेल्वे, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, चंदीगड, तामिळनाडू, छत्तीसगड, कर्नाटक आणि विदर्भ। प्रत्येक संघात 14 खेळाडू आणि 3 स्टाफ असून या स्पर्धेच्या माध्यमातून भारताच्या विश्वकप संघाची निवड होणार आहे। काल झालेल्या उद्घाटन सोहळ्यात आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसह अनेक राष्ट्रीय संघटनांचे मान्यवर, स्थानिक आमदार सुलभा खोडके आणि महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन, क्रीडा ज्योत प्रज्वलन व दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाला भव्य प्रारंभ झालाय। या भव्य स्पर्धेसाठी प्रेक्षकांकरिता उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून अमरावतीकर क्रीडाप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। 2023 साली पार पडलेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेनंतर ही दुसरी मोठी राष्ट्रस्तरीय क्रीडा पर्वणी आहे। तर संपूर्ण विश्वामध्ये त्यांनी आपल्या कबड्डीचं प्रदर्शन केलेलं आहे। असे प्लेयर्स या ठिकाणी येत आहेत, आपल्या सर्वांना हरियाणाच्या या वुमेन्स टीमचं या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीनं स्वागत। प्रेरणेचा स्रोत आपल्या सर्वांना मिळतो। आपल्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि तरुणांच्या सातत्य सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभूराजा देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही लष्कराने महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा। कबड्डीच्या मैदानावर घमासान सुरू आहेत, पण या पलीकडे अमरावतीचं नाव आता राष्ट्रीय कबड्डी नकाशावर अधिक ठळकपणे उमटलं आहे। आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या संभाव्य खेळाडूंची जन्मभूमी ठरतंय अमरावती। 4 मे पर्यंत होणाऱ्या या भव्य स्पर्धेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहेत। सिटी न्यूज आपल्या सोबत राहील मैदानातील प्रत्येक चढाई, प्रत्येक चढप, बचाव आणि प्रत्येक जिंकणाऱ्या क्षणाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी।